नाशिकमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, गोदावरी नदीला पूर आल्यामुळे दुतोंडा मारुती पाण्याखाली, सराफ बाजारातही शिरलं पाणी. मुसळधार पावसामुळे बीडच्या आष्टी तालुक्यातील 15 गावांचा संपर्क तुटला. नदी नाले ओढ्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. पूरस्थितीची भीषणता ड्रोनच्या माध्यमातून समोर. सोलापूरला पुन्हा पावसानं झोडपलं. आदिला सीना नदीला पूर, घरांमध्ये पाणी शिरलं तर नदीकाठची शेती पाण्याखाली. जायकवाडी धरणातून गोदावरीमध्ये 2 लाख क्युसेक वेगाने विसर्ग. नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा, नागरिकांचं स्थलांतर. पावसानं पुन्हा मराठवाड्याला झोडपलं. पावसामुळे शेती पाण्याखाली, अनेक ठिकाणी जमीन खरडून निघाली. चाळीसगावच्या सायगावात पूरस्थिती. 18 तासांपासून पुराच्या पाण्यात लोक अडकले. तर एरंडोल तालुक्यात अंजनी नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला. छत्रपती संभाजीनगरमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. आणि पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर, कोल्हापूर, शेगाव संस्थांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात. मुख्यमंत्री सहायता निधीत दिला मदत. प्राईम टाईममध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. छत्रपती संभाजीनगरला अतिवृष्टीनं जोरदार तडाखा दिलेला आहे आणि जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय. तर शिवना नदीला मागील 4 दशकातील पहिल्यांदाच सगळ्यात मोठा पूर आलेला आहे. नैसर्गिक आपत्तीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे तर मदतीची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे अनेक नद्यांना पूर आलाय. तर ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, कन्नड आणि सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये नुकसान झालंय. धरण क्षेत्रातील पाऊस, नाशिक जिल्ह्यातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे जायकवाडी धरणातील पाणी पातळी वाढल्यानं धरणाचे 27 दरवाजे उघडण्यात आले. परिणामी गोदावरी दुथडी भरून वाहत असल्यानं नदीकाठच्या गावातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जायकवाडी धरणाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतलाय. छत्रपती संभाजीनगर शहरातून वाहणाऱ्या खाम नदीला पूर आलाय. तर जुन्या शहराला पाणी पुरवठा करणारं हुरसूल तलाव ओव्हरफ्लो झालंय. शिवना नदीला पूर आल्यामुळे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे नागपूर मुंबई महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कन्नड तालुक्यात शिवनारच्या पुरामुळे मंदिरात 9 जण अडकले होते. गंगापूर तालुक्यातील सोलेगाव मध्येही पावसाचं पाणी शिरलं. शिवना नदीला आलेल्या पुरामुळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा परिसर जलमय झाला होता. गावात पहिल्यांदाच शिवना नदीचं पाणी शिरल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. गंगापूर तालुक्यातील गुरुधानोरा, सुलतानपूर आणि मुर्शिदाबादमध्ये पावसामुळे हाहाकार उडाला. घरात पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्य, शालेय पुस्तकं आणि महत्त्वाची कागदपत्रे वाहून गेली. रात्री 12 वाजेपासून अक्षरशः 7 ते 8 तासापासून येऊन पाणी काय करायला पाहिजे. आम्ही शेतकरी कुटुंब अक्षरशः आमचा संसार सगळा उद्ध्वस्त झालेला आहे. आमच्या दाण्यामध्ये, पिठामध्ये, सख्या कागदामध्ये आमचे शिक्षणाचे सर्व डॉक्युमेंट अक्षरशः पाण्याने विघळून गेलेले आहे. अक्षरशः काय करावं आम्ही, एवढं मोठं 25 वर्ष शिकून करावं काय. वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द गावातील इंदिरानगर भागात अडकलेल्या सुमारे 60 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. सिल्लोड तालुक्यातील बाजार सावंगीत पुरात अडकलेल्या नागरिकांना अग्निशामक दलानं बाहेर काढलं. छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील तुर्काबाद, वाळूज महानगर MIDC या परिसरातील रस्ता पाण्याखाली गेला होता.
बजाज कंपनी समोरील परिसरात पाणीच पाणी साचलं होतं. उद्योग नगरी अशी ओळख असलेल्या वाळूज MIDCला पावसाचा मोठा फटका बसला. अनेक कंपन्यांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे तिथल्या मशिनरी भिजून नुकसान झालं. राष्ट्रीय धुळे सोलापूर महामार्गावर मोसंबी टाकून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. खरीप पिकांसाठी 50,000 रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 1,00,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तर छत्रपती संभाजीनगर मधील सिडको परिसरातील मोठा भाग पाण्यानं व्यापला होता. त्यामुळे अनेक वाहनं पाण्याखाली गेली. शहरातील अनेक घरांमध्ये गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचलं. त्यामुळे नागरिकांना पलंगावर बसून जेवण्याची वेळ आली. जीवनावश्यक वस्तू खराब होऊन नुकसान झाल्यानं नागरिकांना अश्रू अनावर झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला. रात्री झालेल्या या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय. तर छत्रपती संभाजीनगरच्या राहुल नगर या भागामध्ये मी आता उभा आहे. मी कुठल्या शेतीमध्ये नाल्यामध्ये नाही तर चक्क घरामध्ये उभा आहे आणि या घरामध्ये माझ्या गुडघ्या एवढं पाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तर दुसरीकडं नागरिकांना आपलं जेवण हे एखाद्या पलंगावरती क्वाटवरती बसून जेवण करावं लागतंय. अत्यंत अशा त्यांच्या तीव्र व्यथा आहेत. नाही इलाज आहे सर. आम्ही सांगू थकलो त्यांना की जालनगरचं पाणी आमच्याकडे येऊ देऊ नका. आमचं पाण्यात आमचं सप्लाय होतं इथल्या इथं पुरं. तिकडचं पाणी आमच्याकडे येऊ नका. फक्त राहुलनगरचं पाणी जातं इथून बस आम्ही बोललो. पण कुणालाही समजून येत नाही. लोकप्रतिनिधींना कधी सांगितलंय? भरपूर सांगितलं. पुऱ्या लिडर लोकांना सांगितलंय. समजायला फोन केला. समधी येतं तुमच्यासारखे त्यांना सांगितलंय. वैजापूर तालुक्यातही अतिवृष्टी झाल्यामुळे परसोडा गावात पाणी शिरलं. ढेकू नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांना फटका बसला. मागील अनेक वर्षापासून अवशरणग्रस्त असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यावर्षी पाऊस बरसला. मात्र पाऊस इतका प्रचंड बरसला की त्याचा शेतकऱ्यांना आणि नागरिकांना उपयोग होण्याऐवजी नुकसानच झालं. आता पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळण्याची गरज आहे. तरच शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल. अविनाश कांडजे, न्यूज 18 लोकमत, संभाजीनगर.